छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जळजळता हुंकार। शंभूराजाचे नाव घेताच आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हत्तीचे बळ संचारते आणि अभिमानाने ऊर भरून येतो। 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर या सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला। मात्र स्वराज्याचा हा वारसदार जन्माला आला तेव्हा एक गंभीर पेच निर्माण झाला होता। शंभूराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंची प्रकृती बाळंतपणानंतर प्रचंड खालावली होती। त्यांना स्वतःच्या तहान्या बाळाला दूध पाजणेही शक्य नव्हते। अशा वेळी स्वराज्याच्या या धाकट्या धनींना जीवदान देण्यासाठी एक माऊली धावून आली, ज्यांचे नाव इतिहासात धाराऊ म्हणून अजरामर झाले आहे। जेव्हा राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना सईबाईंच्या आजारपणाची आणि तान्ह्या शंभूराजांच्या दुधाची अडचण समजली, तेव्हा त्यांनी तात्काळ पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावातील पाटील घराण्याला निरोप धाडला। कापूरहोळचे पाटील तुकोजी गाडे यांच्या पत्नी धाराऊ या त्यावेळी नुकत्याच बाळंत झाल्या होत्या। जिजाऊंच्या निरोपानंतर धाराऊ कोणतीही तमा न बाळगता तातडीने पुरंदर गडावर हजर झाल्या। जिजाऊंनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली आणि स्वराज्याच्या भविष्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली। धाराऊंनी मोठ्या मायेने आणि निष्ठेने शंभूराजांना आपल्या कडेवर घेतले। त्यांनी आपल्या पोटच्या मुलासोबत शंभूराजांनाही स्वतःचे दूध पाजून मोठे केले। ज्या दुधावर शंभूराजांचे बालपण पोसले गेले ते दूध धाराऊंचे होते। पुढे दुर्दैवाने सईबाईंचे निधन झाले तेव्हा मातेच्या छत्रछायेला पारख्या झालेल्या शंभूराजाचा पूर्ण सांभाळ धाराऊंनीच केला। शंभूराजे धाराऊंना आई मानत असत आणि धाराऊंनीही त्यांना पोटच्या पोराप्रमाणे प्रेम देऊन त्यांच्यावर संस्काराची शिदोरी रुजवली। छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंचे हे ऋण कधीच विसरले नाही। त्यांनी धाराऊंच्या या महान सेवेचा गौरव म्हणून त्यांना दरवर्षी 16हून तैनात करून दिली। एवढेच नाही तर धाराऊंच्या मुलांनाही स्वराज्याच्या सेवेत मानाचे स्थान दिले। ज्या माऊलीने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना आपले दूध पाजून मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आणि मोठे केले, त्या माऊलीचे स्थान शिवकाळात अत्यंत आदराचे होते। धाराऊंनी केवळ एका बाळाला दूध पाजले नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जिवंत ठेवले। शंभूराजांच्या बलिदानाची गाथा आपण सर्वजण अभिमानाने सांगतो, पण त्यांना बालपणी जीवन देणाऱ्या या थोर माऊलीचा विसर आपल्याला पडता कामा नये। शंभूराजांच्या जीवनात धाराऊंचे स्थान आई इतकेच मोठे आहे। आजही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ या गावात धाराऊंचे वंशज गाडे पाटील राहतात। त्यांच्याकडे आजही शिवकाळातील काही ऐतिहासिक खुणा आणि आठवणी जतन केलेल्या आहेत। कापूरहोळची ही माता आजही त्या दूध आईच्या महान त्यागाची साक्ष देत आहे।